नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तुमचं घर आनंदी, सुखी, समाधानी, आरोग्यदायी आणि भरभराटी जावो हीच मी लक्ष्मी माता चरणी आणि स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते. तर भरपूर जणांचे म्हणजे प्रश्न आहेत की तुम्ही उत्तर पूजा सांगितली नाही का, म्हणजे दिवसभर ठेवायची का. तर जे आपण पाडव्याच्या दिवशी सगळं साहित्य एका ताटामध्ये घेऊन पूजा केलेली आहे ते दिवसभर, म्हणजे पाडव्याच्या दिवशी ते ताट तसंच दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. कारण लक्ष्मी मातासुद्धा बघा खूप खूप प्रसन्न आणि खूप छान आणि खूप सुंदर दिसत आहेत. दिसायला जरी हे एखादी वस्तू असली तर त्यांचं जे तेज आहे ते तेज तुम्ही स्वतः निरखून थोडंसं पहा, तुम्हाला लगेच समजेल की लक्ष्मी माता म्हणजे काय असतं. आणि ज्या वेळेस आपण त्यांची श्रद्धेने भक्तीने पूजा करतो त्यावेळेस त्याचं आपल्याला फळ नक्कीच भेटत असतं. तर तुम्ही ज्यावेळेस पूजा करता, हळदी कुंकू वाहता, ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच थोडा वेळ असं एकटक बघा, तुम्हाला लगेच समजेल. आणि ज्या वेळेस तुम्ही पूजा करता त्यावेळेस जर तुम्हाला जांभळी येत असेल किंवा तुमच्या अंगावर जर एकदम काटा येत असेल तर लक्ष्मी माता तुमच्या आसपासच आहे. ती तुमची भक्ती पाहते आहे. तुम्ही पूजा व्यवस्थित, म्हणजे तुम्ही पूजा करता का नाही, किती श्रद्धेने पूजा करता. तर हे जर तुम्हाला असं होत असेल तर तुम्हाला काही ना काय संकेत भेटत असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थोडासा वास आल्यासारखं वाटणं किंवा काहीतरी आवाज आल्यासारखं वाटणं किंवा बघा एकदम आपल्याला जास्त गरम होत असेल आणि छोटीशी अशी वाऱ्याची झुळूक ज्यावेळेस आपल्या अंगाला थोडासा असं थंडगार वारा लागतो त्याप्रमाणे वाटणं किंवा असं एकदम जांभळे आल्यासारखं वाटणं किंवा असं म्हणजे काही ना काही संकेत तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले आणि वाईट ही दोन्ही संकेत तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. तर बघा ही दुसऱ्या दिवशीची ही पूजा आहे ती सगळे फुलं वगैरे सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि अगरबत्त्या 2 अगरबत्त्या लावायचं. पूर्ण सगळं जे ताट आहे ते गोल आकार 5 वेळेस फिरवायचं पूर्ण ताटाला. आणि साखर, आपली साधी साखर घ्यायची आणि साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. अगरबत्ती ओवाळायची आहे आणि एकदा मनापासून लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. तर हे सगळं कधी करायचं आहे तुम्हाला, तर उद्या करायचं आहे. म्हणजे आज आपण दिवसभर ताट आपलं तिथंच ठेवायचं आणि पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी करायचं आहे. आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे, परत एकदा आरती करायची आहे, देवी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर जो कुंचम आहे तो कुंचममधले पैसे काढून तुम्ही कुठं आश्रमात द्या किंवा कुठं तरी दान करा किंवा तुमचा व्यवसाय असेल व्यवसायामध्ये खर्च किंवा तुमची तिजोरी असेल तिथे ठेवा. तुम्ही काहीही करू शकता, पण लय जास्तीत जास्त 11 रुपये तरी तुम्ही त्यातील दान नक्कीच करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते पैसे काढून घेतल्यानंतर मग आपलं रोज सेवा जे करतो त्याप्रमाणे अगोदर आपल्याला कुंचम त्यांच्या जागेवर ठेवून द्यायचं आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे, त्याच्यामध्ये तांदूळ भरायचे आणि सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू भरायच्या आणि रोज ज्याप्रमाणे पूजा करतो त्याप्रमाणे पूजा करून पूजा आपल्याला करायची आहे. तर हा जो कुंचम आहे तो कुंचम एका ताईचा आहे आणि त्याने व्हिडिओ काढून पाठवलेला आहे. म्हणजे भरपूर आज व्हिडिओ आलेले आहेत, कोणाचा घ्यावा आणि कोणाचा नाही माहिती, पण त्यांनी सांगितले की माझा एवढा व्हिडिओ टाका ताई, माझी खूप इच्छा आहे आणि हा मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर बघा हा किती मोठा व्हिडिओ त्यांनी बनवून पाठवला आहे आणि किती सुंदर पूजासुद्धा केली आणि देवघरसुद्धा त्यांचं खूप मोठं आहे आणि खूप छान आणि खूप सुंदर अशी त्यांनी पूजा केलेली आहे. तर अशाप्रमाणे आपल्याला उद्या उत्तर पूजा करायची आहे. ती फुलं आहेत ते झाडाच्या कुठल्या तरी खाली टाकून द्या आणि जे साहित्य आहे ते सगळं साहित्य आपल्याला आपल्या परत धनलक्ष्मीच्या कुंचममध्ये भरायचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.